दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कोणताही निर्णय दिला नाही। याबाबत गुरुवार, शुक्रवार किंवा मग पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार असून तेव्हाच खंडपीठ निर्णय देणार आहे। दरम्यान आजच्या सुनावणीत या प्रकरणाच्या तपासावरून प्रश्नांची सरबत्ती करत खंडपीठाने ईडीला घाम पाडला। घोटाळ्याची 100% कोटींची रक्कम 2 वर्षात 1100 कोटींवर कशी गेली हे म्हणजे अभूतपूर्वच आहे, अशा शब्दात खंडपीठाने शंका व प्रश्नचिन्ह उपस्थित केले। साक्षीदारांच्या जबाबातील तफावत, तपासाची गती यावरूनही खंडपीठाने ईडीला खडसावले। निवडणूक लक्षात घेऊन केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयी न्यायालय विचार करू शकते असे सूतोवाच खंडपीठाने गेल्या आठवड्यात केले होते। यामुळे केजरीवाल यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। सकाळी सुनावणीला सुरुवात झाल्यापासूनच एस.व्ही. राजू यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकताना संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांनी ईडीला तपास कामातील दिरंगाई व तफावत यावरून चांगलेच धारेवर धरले। सुनावणी दुपारच्या सत्रातही सुरू राहिली। त्यानंतर कोणताही आदेश न देता खंडपीठ उठले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।